प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी घेतले आहेत 1 कप जाड तांदूळ। हे रेशनचे तांदूळ आहेत, तुम्ही कुठलेही जाड तांदूळ वापरू शकता। पाव कप मूग डाळ घेतलेली आहे, पिवळी मूग डाळ। आणि आता ही डाळ जी आहे ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली। आता डाळ आणि तांदूळ बुडेल इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि रात्रभरही भिजत ठेवली। आता दुसऱ्या दिवशी सकाळी डाळ तांदूळ जे आहेत ते मस्त असे फुलून आलेले आहेत, अगदी चांगले मस्त असे टम्म फुगलेले आहेत। आता डाळ तांदळामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून आपण बारीक ह्याची पेस्ट तयार करणार आहोत। तर इथे मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेते आहे। थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे 2-3 चमचे आणि हे बारीक करून घेते। या पद्धतीने मी इथे हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। अगदी स्मूथ पीठ तयार केलेलं आहे। जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे, अगदी कमी पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि हे पीठ जे आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे। तर अशी कन्सिस्टन्सी पिठाची असायला हवी आहे। आता पीठ आपण बाजूला ठेवून देऊया। इथे मी घेतलेला आहे भोपळा। तर हा कच्चा लाल भोपळा आहे। ह्यातला काही भाग मी काढून घेते जितका मला हवा आहे। ह्याची साल जी आहे ती कडक असते, त्यामुळे पौष्टिक जरी असली तरी कडक आहे, ती वाटली जाणार नाही व्यवस्थित, त्यामुळे मी ही साल काढून टाकते। ह्याची चटणी देखील तुम्ही करू शकता। आणि आता हा मधला भाग पण काढून टाकायचा बियांचा। आणि भोपळा जो आहे तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर धुवून ह्याच्या मी फोडी तयार करून घेते आहे। इथे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भोपळ्याच्या फोडी ज्या आहेत त्या मी घालून ह्याची बारीक पेस्ट तयार करणार आहे। भोपळा देखील आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे, अगदी ह्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये, इतकी मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे हा भोपळा जो आहे तो आपण वाटून घेतलेला आहे आणि आपले जे बॅटर आहे त्यामध्येच हा घातलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे मस्त असं एकजीव करून घेऊया आपण। छान असं मिसळून घ्यायचं। आता बघा ह्याचे आपण डोसे तयार करणार आहोत। तुमच्या मुलांना कळणार देखील नाही की ह्यामध्ये भोपळा घातलेला आहे। भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याचे कुठलेही पदार्थ मुलं खात नाही, मुलं काही मोठेही खात नाहीत। तर अशा प्रकारचा तुम्ही हा जर नाश्ता तयार केलात तर त्यांना कळणार देखील नाही की ह्यामध्ये भोपळा आहे। तर आता पीठ तयार झालेलं आहे। इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे। आता हे तेल जे आहे ते कांद्याने मी मस्त पसरवून घेते आहे। तवा चांगला गरम झाला पाहिजे, त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये डोसा घालायचा आहे। आता पीठ जे आहे ते चांगलं असं घोळवून घ्यायचं डोसा घालण्यापूर्वी आणि त्यानंतरच आता आपण डोसा ह्याला पसरवून घेऊया। तर इथे मी 1.5 पळी पीठ घेतलेलं आहे आणि आता मस्त असा हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा। अगदी मस्त हा डोसा तयार होतो। पहा मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे। गॅसची आच जी आहे ती मध्यमच ठेवायची आणि मध्यम आचेवर चांगलं ह्याला आपल्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे। कुरकुरीत हा डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर ह्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे मी आणि तेल चांगलं पसरवून घ्यायचं, म्हणजे डोसा कोरडा राहत नाही। आता मंद आचेवर मस्त ह्याला होऊ द्यायचं आहे। बघा पूर्ण हा डोसा जो आहे तो चांगला सोनेरी रंगावर तयार झालेला आहे आणि तो आपोआपच तव्यातनं बाहेर निघालेला आहे, बिलकुल तव्याला चिकटलेला नाही आहे। तर मस्त असा कुरकुरीचा डोसा आपला तयार झालेला आहे। कोणी सांगणारही नाही की ह्यामध्ये भोपळा वापरलेला आहे, इतका मस्त हा नाश्ता तयार होतो। आता असाच आपण एक दुसरा डोसा तयार करून पाहूया। तवा चांगला क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतरच बॅटर घालायचं आहे आणि हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं। अगदी छान डोसे तयार होतात। मात्र पीठ जे आहे ते खूप पातळ असता कामा नये, थोडंसं जाडच पीठ ठेवायचं आहे। अगदी करायला सोपा नाश्ता आहे। शिवाय आता उन्हाळा आहे त्यामुळे तांदूळ थंड असतात, मुगाची डाळ थंड असते, भोपळा गुणधर्माने थंड आहे, त्यामुळे असा उन्हाळ्यासाठी हा खास नाश्ता आहे। बघा कुरकुरीत डोसा मस्त असा तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी दुसरा डोसा पण तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी मस्त हे डोसे तयार होतात। ओल्या नारळाची चटणी किंवा लोणचं किंवा भाजी कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।